Good afternoon, everyone. Today, good afternoon, everyone. Today, I am going to teach you as versus like. Okay? म्हणजे as आणि like मध्ये फरक कशा प्रकारे आहे किंवा as म्हणजे काय असतं किंवा like म्हणजे काय असतं किंवा सेंटेन्स कशा प्रकारे होतात हे आज आपण इथे पाहणार आहोत. ओके सो फर्स्ट आय टीच यू लाईक. ओके सुरुवातीला आपण काय घेणार आहोत इथे लाईक घेणार आहोत. तर लाईकचा मराठी अर्थ आहे सारखा. लाईक म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथे सारखा. तर लाईक कधी वापरतो आपण कोणत्या कंडिशन मध्ये लाईक वापरतो लाईक यूज फॉर द कंपॅरिझन. ओके लाईक कशासाठी यूज करतो आपण एखाद्या गोष्टीचं आपल्याला कंपॅरिझन दाखवायचं असेल त्यावेळी आपण काय करतो इथं लाईकचा वापर करत असतो. त्याचबरोबर लाईक हे जे आहे त्याच्यानंतर नाउन किंवा प्रोनाउन येते. हा रूल लक्षात ठेवा. जेव्हा आपण सेंटेन्स मध्ये लाईक यूज करतो त्या लाईक नंतर जे येतं ते नाउन किंवा प्रोनाउन असतं. ओके म्हणजे मी काय सांगितलं की लाईकचा मराठी अर्थ आहे सारखा. सेकंड याच्यामध्ये पॉइंट आहे लाईक आपण यूज करतो फॉर द कंपॅरिझन. लाईक कशासाठी यूज करतो आपण कंपॅरिझन साठी यूज करतो. ओके तर लाईकचा एक रूल आहे की लाईक नंतर आपण काय करतो वाक्यामध्ये नाउन किंवा प्रोनाउन येत असतं. ओके लाईक नंतर काय होतं नाउन किंवा प्रोनाउन येतं. असे या लाईकचे काही एक्झाम्पल आपण इथं पाहणार आहोत. आता see here like. Okay I'm going to tell you some example of like. First example is here. He runs like a tiger. Okay he runs like a tiger म्हणजे काय म्हणतो आपण इथं तो वाघासारखा धावतो. ओके तो वाघासारखा धावतो. लाईकचा अर्थ आहे सारखा. ओके मी इथं काय दिलेलं आहे तो वाघासारखा धावतो. आणि जसं की तुम्हाला रूल मध्ये सांगितल्याप्रमाणे लाईक नंतर नाउन किंवा प्रोनाउन येतं. आता टायगर हे काय आहे नाउन आहे बरोबर. त्यामुळे तर ऍज अ टायगर हे ऍज अ नाउन आहे. अशा प्रकारे तो रूल आहे वरचा जो सांगितलेला आहे तो. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर शी सिंग्स लाईक प्रोफेशनल सिंगर. शी सिंग्स लाईक प्रोफेशनल सिंगर म्हणजेच मराठी अर्थ काय आहे ती व्यावसायिक गायकासारखी गाते. ओके वन सेकंड चा मराठी अर्थ बघा शी शी सिंग्स लाईक अ प्रोफेशनल सिंगर म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतो आपण इथे ती व्यावसायिक गायकासारखी गाते. ती व्यावसायिक गायकासारखी गाते. ओके म्हणजे असं सारखी लाईक म्हणजे सारखी. आपण काय एक्झाम्पलच आपण ऍज अ लाईक एक्झाम्पलच आपण लाईकची घेत आहोत. ओके चल नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर. Next example is here. He looks like his father. Okay. Next example is here. He looks like his father. तो त्याच्या वडिलांसारखा दिसतो. ओके ही लुक्स लाईक हिज अ फादर म्हणजे तो त्याच्या वडिलांसारखा दिसतो. ओके नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर. इट टेस्ट लाईक अ मँगो. इट टेस्ट लाईक अ मँगो म्हणजे काय म्हणतो आपण इथं याची चव आंब्यासारखी आहे. इट टेस्ट लाईक अ मँगो. इट टेस्ट लाईक अ मँगो म्हणजे याची चव आंब्यासारखी आहे. फोर्थ एक्झाम्पल डन हिअर. ओके आय हॅव गिवन हिअर I have taken here different kind of example. Okay लाईक कशाचे घेतलेले आहेत लाईकचे डिफरंट प्रकारचे एक्झाम्पल घेतलेले आहेत. ही बिहेव्स लाईक अ चाइल्ड. ही बिहेव्स लाईक अ चाइल्ड तो मुलासारखा वागतो. ही बिहेव्स लाईक अ चाइल्ड म्हणजे तो मुलासारखा वागतो. ओके नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर. द स्काय इज अ ब्ल्यू लाईक द सी. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर. द स्काय इज अ ब्ल्यू लाईक द सी. आकाश समुद्रासारखे निळे आहे. आकाश समुद्रासारखे निळे आहे. ओके एक्झाम्पल इज हिअर. द स्काय इज अ ब्ल्यू लाईक द सी. ओके आकाश समुद्रासारखे निळे आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर. शी लुक्स लाईक हर मदर. शी लुक्स लाईक हर मदर ती तिच्या आईसारखी दिसते. शी लुक्स लाईक हर मदर म्हणजे
ती तिच्या आईसारखी दिसते. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर, ही वर्क्स लाईक अ मशीन. ही वर्क्स लाईक अ मशीन म्हणजे तो मशीन सारखा काम करतो. ही वर्क्स लाईक अ मशीन म्हणजे तो मशीन सारखा काम करतो. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर, द बेबी स्लीप्स लाईक अँड एंजल. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर, द बेबी स्लीप्स लाईक अँड एंजल. बाळ देवदूतासारखे झोपते. ओके. बाळ देवदूतासारखे झोपते. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर, ही इट्स लाईक अ हॉर्स. ही इट्स लाईक अ हॉर्स म्हणजे तो घोड्यासारखा खातो. ही इट्स लाईक अ हॉर्स म्हणजे तो घोड्यासारखा खातो. ओके. दिस वे आय हिअर सम एक्झाम्पल ऑफ लाईक. ओके. अशा प्रकारे आपण काही लाईकचे एक्झाम्पल इथे मेन्शन केलेले आहेत. याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट आहे इथं, जो ऍज. ऍज म्हणजे काय म्हणतो आपण इथं, म्हणून. ऍज म्हणजे काय म्हणतो आपण इथं, म्हणून. आता ऍज कधी वापरतो आपण, जेव्हा एखाद्याची भूमिका सांगायची असते तेव्हा आपण ऍजचा वापर करतो. जेव्हा एखाद्याची भूमिका सांगायची असते तेव्हा आपण इथं ऍजचा वापर करतोय. ओके. ऍज कधी वापरतो आपण, ऍजचा अर्थ आहे म्हणून. जेव्हा एखादी भूमिका म्हणजे रोल असेल किंवा एखाद्या जॉब बद्दल सांगायचं असेल तेव्हा आपण काय करतोय इथं, ऍजचा वापर करतोय. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर. ओके. ऍज एक्झाम्पल इज हिअर, शी वर्क्स ऍज अ टीचर. शी वर्क्स ऍज अ टीचर म्हणजे काय म्हणतो आपण इथं, ती शिक्षिका म्हणून काम करते. शी वर्क्स ऍज अ टीचर म्हणजे ती शिक्षिका म्हणून काम करते. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर, ही जॉईन द कंपनी ऍज अ मॅनेजर. ही जॉईन द कंपनी ऍज अ मॅनेजर म्हणजे याचा मराठीमध्ये कशा प्रकारे आहे, ही जॉईन द कंपनी ऍज अ मॅनेजर, तो कंपनीत मॅनेजर म्हणून सामील झाला. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर, ही जॉईन द कंपनी ऍज अ मॅनेजर, तो कंपनीत मॅनेजर म्हणून सामील झाला. ओके. म्हणून. ओके. ऍजचा अर्थ काय आहे, म्हणून. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर, आय यूज माय बॅग ऍज अ पिलो. आय यूज माय बॅग ऍज अ पिलो. मी माझी बॅग उशी म्हणून वापरली. मी माझी बॅग उशी म्हणून वापरली. आय यूज माय बॅग ऍज अ पिलो. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर, ही ऍक्टेड ऍज अ लीडर. ही ऍक्टेड ऍज अ लीडर, तो नेता म्हणून वागला. ही ऍक्टेड ऍज अ लीडर म्हणजे तो नेता म्हणून वागला. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर, आय वर्क ऍज अ डॉक्टर. आय वर्क ऍज अ डॉक्टर म्हणजे मी डॉक्टर म्हणून काम करतो. आय वर्क ऍज अ डॉक्टर, मी डॉक्टर म्हणून काम करतो. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर, ही स्पोक ऍज अ लीडर. ही स्पोक ऍज अ लीडर म्हणजे तो नेता म्हणून बोलला. ही स्पोक ऍज अ लीडर, तो नेता म्हणून बोलला. नेक्स्ट इज हिअर, ऍज अ स्टुडंट यू मस्ट स्टडी हार्ड. ऍज अ स्टुडंट यू मस्ट स्टडी हार्ड. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर, ऍज अ स्टुडंट यू मस्ट स्टडी हार्ड. विद्यार्थी म्हणून तुला खूप अभ्यास करावा लागेल. विद्यार्थी म्हणून तुला खूप अभ्यास करावा लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर, सॉरी. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर, दे सी हिम ऍज अ हिरो. दे सी हिम ऍज अ हिरो, ते त्याला नायक म्हणून वापरत, ते त्याला नायक म्हणून पाहतात. दे दे सी हिम ऍज अ हिरो, ते त्याला नायक म्हणून पाहतात. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर, नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर, शी यूज द बॉक्स ऍज अ टेबल. शी यूज द बॉक्स ऍज अ टेबल, तिने त्या बॉक्सचा टेबल म्हणून वापर केला. तिने त्या बॉक्सचा टेबल म्हणून वापर केला. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर, दे रिस्पेक्ट हिम ऍज अ टीचर. म्हणजेच ते त्याला शिक्षक म्हणून आदर करतात. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल इज हिअर, दे रिस्पेक्ट हिम ऍज अ टीचर मीन्स ते त्याचा शिक्षक म्हणून आदर करतात. ओके. दिस वे आय हॅव टोल्ड यू डिफरंट लाईक अँड ऍज. ओके. लाईक आणि ऍज मधला डिफरंट काय असतो किंवा फरक कशा प्रकारे असतो तर इथे आज आपण पाहिलेला आहे. वॉच दिस व्हिडिओ अगेन अँड अगेन अँड डू प्रॅक्टिस इन युअर होम. थँक्यू.